हे झटपट आणि एकदम टेस्टी असे चिकन चिली ऑइल नूडल्सची रेसिपी तुम्ही जर का ट्राय कराल ना, तर आठवड्यातून 2दा ही रेसिपी नक्की बनवाल. तर इथे मी गव्हाचे नूडल्स घेतलेले आहेत आणि ते पॅकवर सांगितल्याप्रमाणे नूडल्स शिजवून घेतलेले आहेत. त्यामधलं पाणी काढून ते निथळत ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल लावून आपल्याला ते बाजूला ठेवून द्यायचे आहे. इथे एक अंडं घेतलेलं आहे. त्यामध्ये काळी मिरी पावडर आणि मीठ घालून ते फेटून घ्यायचं आहे. आता इथे मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे. त्यामध्ये घालूया सोया सॉस आणि त्याचप्रमाणे काळी मिरी पावडर आणि मीठ. आता हे सर्व मिक्स करून बाजूला ठेवून देऊया. आता एका पॅनमध्ये घेतलेलं आहे तेल आणि आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे चिकन जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं. ते आपल्याला सुरुवातीला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं परतून झाकण लावून ते 10 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. चिकन छान शिजलेलं आहे. आता ते सुद्धा आपण बाजूला काढून ठेवूया. आता आपण जे अंडं फेटून ठेवलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये स्क्रॅम्बल करून घ्यायचं आहे छानपैकी आणि ते सुद्धा आता आपण बाजूला काढून घेऊया. आता हेच पॅन मी पुन्हा व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं तेल पुन्हा घेतलेलं आहे 1 चमचा. त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेलं आलं ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे. छान गुलाबी रंगावर आलं की त्यामध्ये घातलेला आहे बारीक लांब स्लाईस केलेला कांदा. तो सुद्धा आता आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे. आपल्याला त्यामध्ये टाकायचं गाजर, सिमला मिरची, तुमच्या आवडीच्या दुसऱ्या कोणत्या भाज्या जर का तुमच्याकडे असतील त्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. ह्यामध्ये थोडंसं सोया सॉस आणि इथे माझ्याकडे चिली ऑइल मी बनवून ठेवलेलं असतं ते सुद्धा ह्यामध्ये घातलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जे नूडल्स शिजवून ठेवले होते ते ह्यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित असं हे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्व मसाला नूडल्सला छान असं लागलेला आहे. नूडल्स त्यामध्ये छान मिक्स झालेलं आहेत. आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि त्याचप्रमाणे घालूयात अर्धा चमचा काळी मिरी पावडर. त्याचबरोबर आपण जे चिकन फ्राय करून ठेवलं होतं आणि जे स्क्रॅम्बल्ड एग करून ठेवलं होतं ते सुद्धा आपण ह्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मस्त असं ते छान असं टॉस करून घ्यायचं आहे. वरून आपण घालूया त्याच्यामध्ये एक पातीचा बारीक चिरलेला कांदा आणि आपले तयार आहे एकदम झणझणीत चमचमीत असे चिकन चिली ऑइल नूडल्स. तुम्हीसुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला नक्की फॉलो करा. बाय बाय.